नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शहापूर येथे राजकीय वादातून मारहाण, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. इचलकरंजी प्रतिनिधी. इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वादातून मारहाण व वाहनांचे नुकसान झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद शंकर चव्हाण वय 45 रा गणेशनगर देक्क यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी म्हणून नितीन क्षीरसागर, प्रेम क्षीरसागर, बप्या क्षीरसागर, ऋतिक सुतार, सतीश सुतार व राकेश बाटू, सर्वरा चांगदेव पाटील चौक, गणेशनगर, शहापूर यांची नावे पोलीस नोंदीत आहेत. ही घटना दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चांगदेव पाटील चौक, गणेशनगर, शहापूर येथे घडली. याबाबतची तक्रार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3:31 दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार त्यांचे भाऊ राजू चव्हाण हे इचलकरंजी महानगरपालिकेच्या 2026च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून पराभूत झाले होते. या पार्श्वभूमीवर नातेवाईक महादेव होळसंबे यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याने आरोपींनी राग धरून शिवीगाळ व धमकी दिली. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांवर आरोपींनी एकत्र येत लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या व दगडांनी मारहाण केली. या हल्ल्यात आरोपी क्रमांक 1 याने खुरप्याने फिर्यादीच्या हनुवटीवर वार करून गंभीर जखमी केले. यावेळी चारचाकी वाहन क्रमांक DD01G 4544, इलेक्ट्रिक मोटारसायकल क्रमांक MH12GA 2009 व चारचाकी वाहन क्रमांक MH09DM 5016 यांचे मिळून सुमारे 40,000 रुपयांचे नुकसान करण्यात आले. जखमी फिर्यादीवर IGM हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचार करण्यात आले. तसेच आरोपींनी अपर जिल्हादंडाधिकारी दक्षिण कोल्हापूर यांच्या दिनांक 7 जानेवारी 2026 रोजीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोपही आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत असून पुढील तपास सुरू आहे.